द हिंद न्यूज.ऑनलाईनच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत। IAS, IPS, IFS, UPSCच्या बाबत प्रोफेसर बापूराव सर यांच्याकडून आज पुन्हा नवीन विषयाचे मार्गदर्शन। रोज रात्री 8 वाजता प्रसारित होणारा आमचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा विशेष कार्यक्रम आपण आवर्जून बघा। आमच्या द हिंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, आपल्या सूचना कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा। नमस्कार, मी बापूराव हिरे, संचालक मोटिवेशन अकॅडमी। आज आपल्याला UPSCचे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न विषयी माहिती घ्यायची आहे। UPSC म्हटलं तर देशातील सगळ्यात मोठी परीक्षा। ज्याही मुलांना, ज्याही लोकांना वाटतं की आपल्यामध्ये खूप मोठ्या लेवलची जिद्द आहे, बुद्धिमत्ता आहे आणि आपण खूप मेहनत घेऊ शकतो, अशा लोकांसाठी UPSC ही देशातील सगळ्यात मोठी परीक्षा। खरं तर UPSC ही फक्त देशातील सगळ्यात मोठी परीक्षा नाही, तर जगातली एक टॉपची परीक्षा असं म्हटलं तरी चालेल। ग्लोबल मॅगझिनने तिला 2 नंबरचा क्रम दिला होता जगातल्या टॉप एक्झामचा। साहजिकच UPSCची तयारी आणि UPSCद्वारे मिळणारे पद याला एक वेगळंच वलय आहे। ह्या परीक्षेची तयारी करण्यासाठी फार जिद्द, मेहनतीने लागावं लागतं। पण एक नक्की आहे ते म्हणजे ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमचं लाईफ हे पूर्णपणे बदलतं। IAS, IPS, IFS असे सारखे टॉप लेवलचे ऑफिसर्स म्हणजे देशाच्या टॉप पदावर कार्य करत असतात। ठीक आहे, अनेक मिनिस्टरचे सचिव असतील, जिल्हाधिकारी ज्याला आपण कलेक्टर म्हणतो, SP असेल, डिव्हिजनल कमिशनर इथपासून बरेच मोठमोठे जे पदं आहेत सचिव लेवलचे, पण हे पदं जे असतात ते IASलाच भेटत असतात किंवा SP वगैरे सारखं पद म्हटलं तर IPS DGP पर्यंत पोहोचतो, तर अशी पदं भेटत असतात। हे देशातल्या अधिकाऱ्यांमध्ये सगळ्यात टॉपचे पद आहेत। UPSC करणं म्हणजे याच्यावर कुठली परीक्षाच नाही, जणू काही इतक्या टॉप लेवलची ही परीक्षा आहे। मग आता साहजिकच हे परीक्षेचं प्रिपरेशन, या परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला खूप मान भेटतो। पास झाल्यानंतर सुद्धा खूप मोठं सन्मानाचं पद आहे। सगळ्यात जास्त प्रेस्टिज भारतामध्ये जर गव्हर्नमेंटमधल्या कुठल्या पदाला असेल तर ते आहे IAS, IPSच्या म्हणजे UPSCद्वारे प्रिपरेशन केल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी आहे। मग आता आपल्याला समजून घ्यायचं आजच्या या व्हिडिओमध्ये की UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही पूर्ण देश लेवलची, भारत लेवलची परीक्षा आहे। ह्या परीक्षेमध्ये निवड कशी होते, कोणते टप्पे परीक्षेचे, त्याचबरोबर ह्या परीक्षेमध्ये कोणते पदं असतात। अजून एक बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असते की सर प्रत्येक पदाला वेगळी परीक्षा असते का? त्याचं उत्तर नाही आहे। सगळ्या पदांना एकच परीक्षा असेल। मार्कांनुसार तुमचं जे आहे ते क्रम लागेल, तुम्हाला कुठलं पद भेटेल तुमचे मार्क डिसाईड करणार आहेत। साहजिकच आहे तुम्हाला टॉपचे मार्क मिळवायचे, मुख्य आणि इंटरव्ह्यू यांचे मार्क म्हणून तुमचं फायनल मेरिट लागतं। IAS, IPS हे तुमचं मुख्य आणि इंटरव्ह्यूचे मार्कवरती डिसाईड होतं। 3 स्टेजेसवरती परीक्षा घेतली जाते, पूर्व, मुख्य आणि मुलाखत। ठीक आहे, अशा 3 स्टेजवरती घेतली जाते। पण पूर्व ही क्वालिफाईंग असते, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे दोघांचे मात्र मार्क पकडतात आणि तुमची रँकिंग लागते। सगळ्यात जास्त मार्क मिळणाऱ्याला IAS भेटते, मग साधारणतः IFS, IPS, IRS वगैरे अशा खाली आपण क्रम नेतो। UPSCमध्ये कोणते पदं आहेत तर सगळ्यात टॉपचं पद आहे IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ज्याला आपण भारतीय प्रशासकीय सेवा म्हणतो। हे म्हणजे आपल्याला माहिती आहे देशामध्ये जवळपास सगळ्यांचं एक स्वप्न असतं आपल्याला IAS व्हायचं, म्हणजेच जे काही आपण म्हणतो कलेक्टर होणं, जिल्हाधिकारी होणं, मॅजिस्ट्रेट होणं। ठीक आहे, तर ते होण्यासाठी आपल्याला ऑफकोर्स ही परीक्षेद्वारे जावं लागतं किंवा हे टॉपचं पद असतं IASचं। ठीक आहे, मग आपण IAS हे टॉपचं पद झालं। मग महाराष्ट्रात जर आलं तर साधारणतः तुम्हाला डेप्युटी कलेक्टर म्हणजेच प्रांताधिकारी लेवलचं सुरुवातीला पद भेटतं, मग जिल्हा परिषदेचं CO असेल, नंतर जिल्हाधिकारी असेल, मग तुम्हाला विभागीय आयुक्त, सचिव वगैरे इतकं लांबपर्यंत आणि देशाच्या सचिवापर्यंत, मुख्यमंत्री, पंतप्रधानाच्या सचिवापर्यंत पोहोचता येतं, ते IAS पद आहे, म्हणून सगळ्यात टॉपचं पद आहे। त्याच्यानंतर येतं तुमचं IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस, त्याला भारतीय पोलीस सेवा म्हणतात। ही भारतीय पोलीस सेवेमधून पण तुम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्यात टॉपच्या पदाला जाऊ शकता। DGP लेवलचं पदापर्यंत IPSला पोहोचतात किंवा त्यापेक्षाही वरती नंतर सेवेला IBचं वगैरे डायरेक्टर, गरवाचं डायरेक्टर इथपर्यंत सुद्धा तुम्हाला पदं भेटू शकतात। IPS झाल्यानंतर जर महाराष्ट्रात पोस्टिंग झाली तर तुम्हाला साधारणतः PI पासून DYSP, मग SP, मग किंवा कमिशनर, मग वरती IG वगैरे, मग तुम्हाला DGP इथपर्यंत तुम्हाला प्रमोशन भेटत जातं। सो पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला खूप टॉपच्या पदावर पोहोचायचं असेल तर IPS हे खूप बेस्ट पद आहे। त्याच्यानंतर एक आहे IFS, सिव्हिल सर्व्हिसेसमधलं। IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस, परदेश सेवा। ज्यांना दुसऱ्या देशामध्ये फिरायला आवडतं, ज्यांना वाटतं की भारतापेक्षा मला फॉरेनला वेगळ्या देशामध्ये राहायला आवडेल, अशा लोकांसाठी इंडियन फॉरेन सर्व्हिस ही सगळ्यात चांगली सेवा आहे। तुम्हाला वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे अँबॅसेडर म्हणून पाठवलं जातं, हाय कमिशनर म्हणून पाठवलं जातं आणि तिथं जात असताना तुम्हाला खूप रिस्पेक्ट भेटतो, काही प्रिव्हिलेजेस असतात,
ते का असतात? कारण तुम्ही भारताचे चेहरा असतात, म्हणून साहजिकच आहे तुम्हाला खूप मोठा मान सन्मान असतो. कोणत्याही देशामध्ये तुमची बदली झाली तर तिथे तुम्हाला भारताचा चेहरा म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट असतो. एम्बसी असते, स्पेशल बंगला, गाडी, सगळ्या सुविधा तुम्हाला दिलेल्या असतात. आणि प्रत्येक 1-2 वर्षानंतर बदल्या पण त्याच्या होत असतात. सो नवीन नवीन देश ज्यांना जगात फिरायला आवडतं त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट IFS पद आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिसचं पद आहे. IAS, IPS, IFS हे टॉप लेवलच्या रँकिंगच्या परीक्षा आहेत. सगळ्यात जास्त मार्क मिळणाऱ्यांना ह्या परीक्षा ऑफकोर्स किंवा हे पदं मिळत असतात. त्याच्या पुढेही अनेक पदं आहेत UPSCमध्ये. IRS घेतलं, IRSमध्ये IRSचे अनेक अर्थ निघतात, अनेक पदं आहेत. इंडियन रेल्वे सर्व्हिस असेल, भारतीय रेल्वे सेवा ज्याला म्हणतो आपण. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये सुद्धा 2 सर्व्हिस असतात वेगवेगळ्या. एक असते कस्टम, एक्साइज आणि कस्टमची, ठीक आहे. आणि दुसरी असते तुमची IT म्हणजे इन्कम टॅक्स. साहजिकच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किती पॉवरफुल आहे. मिनिस्टर असेल, मोठे अधिकारी असेल किंवा कोणीही असेल त्याच्यावरती सुद्धा ते रेड करू शकतात आणि ऑफकोर्स संपत्तीचं मोजमाप, हिशोब मागू शकतात. सो इतकं पॉवरफुल पदं UPSCतनं बरे जातात आणि सगळ्यात टॉपचे पदं असतात त्या डिपार्टमेंटमधले. कस्टम आणि एक्साइज आपल्याला माहिती आहे, राज्य उत्पादन शुल्क, दारूबंदी वगैरे, दारू खातं जे म्हणतो आपण, त्या खात्यात पण उत्पादन शुल्क वगैरे, बिअर बार असेल किंवा वाईन शॉप असेल, इथून शुल्क जमा करायचं असतं, त्याच्यासाठी टॉपचा अधिकारी असतो. आणि कस्टम म्हणजे काय, तर ऑफकोर्स वस्तूंची देवाणघेवाण करत असताना जो टॅक्स लागतो तिथं तो कस्टम येतो, ते ऑफिसरचं पद पण इथून भरलं जातं. अशी UPSCत अजून बरेच पद आहेत, म्हणजे इंडियन ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिस, डिफेन्समधले काही पदं असतात, ठीक आहे. बरेच अजून पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिस आहे, अंदमान निकोबार पोलीस सर्व्हिस आहे, सिव्हिल सर्व्हिसेस पण त्याच्यातले अनेक पदं भरले जातात. अशा अनेक खात्या, इंडियन पोस्टल सर्व्हिसचं सुद्धा पद आहे. सो आपल्या देशातल्या, ठीक आहे, सरकारचे जे काही वेगवेगळ्या मंत्रालय आहेत, ठीक आहे, तर सगळ्या मंत्रालयांमध्ये जे काही टॉपचे पदं असतील, वरचे प्रशासकीय लेवलचे म्हणा किंवा अनेक असतील, ते टॉपचे पदं हे UPSCद्वारे भरले जातात. सिव्हिल सर्व्हिसेस विशेषतः साहजिकच आहे. मग ही परीक्षा जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला खूप टॉप लेवलचं यश पण मिळू शकतं, खूप देश लेवलचा रिस्पेक्ट भेटू शकतो आपल्याला, ठीक आहे. मग आता ह्या परीक्षेचं तुम्हाला वेगवेगळे पदं सांगितले. या पदांसाठी नेमका मग चला सिलेबस कसा आहे त्याच्यावरती आपण आता फोकस करूया. UPSCसाठी 3 स्टेजवरती एक्झाम होत असते. नंबर 1 पूर्वपरीक्षा, नंबर 2 मुख्य परीक्षा आणि नंबर 3 इंटरव्ह्यू. आता ठीक आहे, 3 स्टेजवरती परीक्षा होते. तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्टेजला किती मार्क आहेत. पहिली स्टेज असते जी पूर्वपरीक्षा म्हणतो आपण, प्रिलिम एक्झाम म्हणतो. प्रिलिम एक्झाममध्ये तुम्हाला 400 मार्क्सला तुम्हाला एक्झाम अटेम्प्ट करायची असते. 400 मार्क, ज्याला 400 मार्क आपण म्हणू शकतो. 400 मार्क 2 पेपर असतात. एक असतो GS पेपर 200 मार्काचा, दुसरा असतो CSAT पेपर, तोही 200 मार्काचा. GS पेपर 100 प्रश्न 200 मार्क असतात. CSAT पेपर 80 प्रश्न 200 मार्क असतात. कारण CSATला म्हणजे पेपर 2ला पूर्वपरीक्षेच्या 2.5 मार्क असतात प्रत्येक प्रश्नाला, म्हणून 80 प्रश्न मार्क मात्र 200 झाले, ठीक आहे. मग प्रिलिम जी असते तिला 1/3 निगेटिव्ह असतं. मुख्य परीक्षा पूर्णपणे रिटर्न असल्यामुळे तिला निगेटिव्हचा विषय येत नाही. मग पूर्वपरीक्षा जी आहे ती 400 मार्काची होते. पण इथं एक डिफरन्शिएशन आहे, ते म्हणजे काय की राज्यसेवा किंवा MPSC सारखं UPSCला दोघं विषयांचे मार्क पकडले जात नाही. तर तिथं फक्त GSच्या मार्कांच्या बेसवर मेरिट लागत असतात. CSAT हा फक्त क्वालिफाईंग असतो 33% प्लस. मग तुम्हाला एक 67-68 मार्क जर 200 पैकी मिळाले CSATला, तुम्ही CSAT क्वालिफाय आहात. मग तुम्हाला एखाद्याला 68 असतील, एखाद्याला 170 असतील, तरी दोघांना काहीच फरक पडत नाही एक्स्ट्रा मार्कचा. म्हणजे तुम्हाला CSAT हा फक्त क्वालिफाईंग आहे. GSला मात्र तुम्हाला 200 पैकी 110-120 प्लस मार्क पाहिजे, कारण त्याच्या बेसवर मेरिट लागत असतात, ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, पूर्वपरीक्षा 400 मार्कांची आहे. 2 पेपर आहेत. एक GS1 100 प्रश्न 200 मार्क, 2 तास असतात दोघं पेपरला, 2-2 तास, ठीक आहे. तर 100 प्रश्न 200 मार्क पेपर 1ला. दुसरा पेपर जो आहे 80 प्रश्न 200 मार्क, 2.5 मार्काला एक असतो. 80 प्रश्न कशावरती असतात ते बघू. त्याच्यानंतर पेपर 1चे 100 प्रश्न कशावर असतात ते बघू, ठीक आहे. तर मग बघा, पूर्वपरीक्षेचा जो काही GS1 आहे, पेपर 1 ज्याला म्हणतो आपण, त्या पेपर 1मध्ये जे विषय आहेत ते कोणते कोणते विषय आहेत 100 प्रश्नांमध्ये. हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, सायन्स असेल, करंट अफेअर असेल, एन्व्हायरमेंट असेल, असे हे जे विषय आहेत ते हे विषय असतात. प्रत्येक विषय हा साधारणतः 15, काही विषय हे 20-21 प्रश्न पण येऊ शकतात. म्हणजे जॉग्राफी घेतला आपण, ठीक आहे, जॉग्राफीसारखा हा विषय जो असतो तो 20 किंवा त्यापेक्षा जास्त पण प्रश्न येऊ शकतात UPSCला. साहजिकच आहे, आपण मागचा जो पॅटर्न आहे एक्झामचा, तो पॅटर्न आपण जर डिकोड करून बघितला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला पॅटर्न समजून आणि अभ्यास करायचा आहे. सो द डायरेक्शन ऑफ द स्टडी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. त्यामुळे डायरेक्शन लक्षात ठेवा. मग 15 प्रश्न ॲव्हरेजली 20 प्रश्न काहींवरती येतात, तर त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल मला वाटतं GSला जे आहेत, एक आहे जॉग्राफी, दुसरा आहे एन्व्हायरमेंट आणि तिसरा आहे करंट अफेअर. हे 3 सब्जेक्ट म्हणून जवळपास 50+ क्वेश्चन धारण करतात. साहजिकच 3 विषय हे डीपमध्ये करणं अपेक्षित आहे. बाकीचे विषय काय ॲव्हरेजली पाहिजे, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमी असेल,
हे ॲव्हरेज आपले प्रिपेअर पाहिजे. तर हा GHचा पेपर झाला. 100 प्रश्न 200 मार्क, 1/3 हे निगेटिव्ह सिस्टम आपण घेतली. पेपर 2 जो आहे तो CSATचा असतो. CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, नागरी सेवा कल चाचणी ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, याच्यात 80 प्रश्न असतात. 80 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर 50 प्रश्न हे पॅसेजला असतात. 30 प्रश्न राहिले तर 30 प्रश्नांमध्ये 25 प्रश्न हे मॅथ अँड रिझनिंगला असतात आणि 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगला असतात. ऑफकोर्स पॅसेज हे UPSCचे एक इझी लेवलचे असतात, चांगले असतात. काळजीपूर्वक व्यवस्थित अभ्यास आहे तुम्हाला खूप चांगले मार्क पॅसेज देऊन जातात. 50 प्रश्न असतात पॅसेजवरती. 25 प्रश्न हे गणित बुद्धिमत्तेवर असतात, त्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप चांगले मार्क मिळू शकतात, कारण एक चांगल्या लेवलचं मिडल लेवलचं मॅथ अँड रिझनिंग टाकलेलं असतं UPSCने. मग साहजिक आहे तुम्हाला त्याचाही खूप फायदा होऊ शकतो. डिसिजन मेकिंग ज्याला आपण निर्णय प्रक्रिया म्हणतो त्याचे 5 प्रश्न असतात CSATमध्ये. ह्या 5 प्रश्नांची अजून एक खासियत अशी आहे की ह्या 5 प्रश्नांना नकारात्मक सिस्टम पण नसते, म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केले चुकले तरी त्याचे मार्क कट होत नाही आणि तुम्हाला मार्क पण त्याचे चांगले भेटू शकतात. 12.5 मार्काला 5 प्रश्न असतात, ते तुम्हाला त्याच्यात ॲव्हरेजली 10 मार्क मिळू शकतात. फक्त एकाचा निर्णय घ्यायचा, काळजीपूर्वक निर्णय घ्यायचा. निर्णय घेताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आणि त्या गोष्टी म्हणजे काय, एक नंबर 1 कायदा तुटला नाही पाहिजे. सो फॉलो द लॉ, कॉन्स्टिट्यूशन विशेषतः. दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला एक अधिकारी आहे तर अधिकारीचं कर्तव्य तुम्हाला नक्कीच पाळायचं आहे किंवा कर्तव्य तुम्हाला बजवायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय की तुम्हाला समाजाचं पण एक कर्तव्य आहे, म्हणजे समाजासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे तर तुम्हाला त्या दृष्टीने सुद्धा अभ्यास करायचा आहे किंवा त्याचा विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्वपरीक्षा आपण बघितली. पूर्वपरीक्षा 400 मार्काचे 2 पेपर आपण बघितले. ही क्वालिफाईंग असते. CSAT पेपर तुम्हाला ऑलरेडी बोललोच, एक 67-68 मार्क मिळाले 200 पैकी क्वालिफाय असतो, पुढचे मार्क पकडले जात नाही. राहिली गोष्ट GHची, तर GHला मात्र तुम्हाला 100 प्रश्न असतात, 200 मार्क असतात. त्याच्यापैकी तुम्हाला 120 ते 120 प्लस मार्क जर असले तुम्ही सिक्युअर असतात, मुख्यची तयारी लागू शकतात. पूर्वपरीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर पूर्वपरीक्षेचं अजून एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे काय की कॅटेगरीनुसार मार्क वेगवेगळे असतात. फिमेलला वेगळं आरक्षण नसतं, पण ओपनचा कट ऑफ, OBCचा कट ऑफ, SC ST असे प्रत्येकाचे कट ऑफ खाली असतात. त्याचा फायदा तुम्हाला करता येऊ शकतो. मग तुम्ही पूर्व क्वालिफाय झाल्यानंतर मेन्सला जातात. मेन्स मात्र एक समुद्रच आहे असं म्हटलं तरी चालतं, पण माझं मत असं आहे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती UPSCच्या दृष्टीने तयार करून ठेवा. ठीक आहे, तुम्हाला स्वतःला मोल्ड करा त्या दृष्टिकोनातून, तर मुख्य अजिबात अवघड जाणार नाही. तुम्हाला रिटर्न प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी कशी प्रॅक्टिस करावी, कसं अप्रोच ठेवायचं याच्यासाठी आपण मार्गदर्शन नक्कीच करत असतो. ठीक आहे, मग पूर्व क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही मुख्यला जर गेले तर मुख्य तुमची टोटल 2350 मार्कांची आहे. पण 2350 मार्कांची जरी असली तरी 2350 मार्क पूर्ण फायनल मेरिटला पकडत नाही. त्याच्यात 600 मार्काची जी काही लँग्वेज आहे म्हणजे भाषेचे पेपर आहेत ते फक्त 25% क्वालिफाईंग असतात, म्हणजे 25% पडले की तुम्ही क्वालिफाय, त्याचे मार्क पकडत नाहीत. सो 1750 मार्क जे ते तुमचे फायनल मेरिटमध्ये पकडले जातात लँग्वेजचे सोडून. मग काय काय असतं, कोणता पेपर, किती पेपर आहेत, किती मार्काला आहेत ते बघू आपण. ठीक आहे, तर UPSC मेन्सला तुम्हाला 2350 मार्कांमध्ये डिस्ट्रीब्युशन आपण बघूया. GHचे 4 पेपर असतात, GS1, GS2, GS3, GS4. 4 GHचे पेपर, प्रत्येक पेपर हा 250 मार्काचा असतो. सो साहजिकच 4 GHचे पेपर 1000 मार्काला होऊन जातात. ठीक आहे, मग 4 पेपर तुमचे GHचे जे ते 1000 मार्काला झाले. एक एसएचा पेपर म्हणजे निबंधाचा पेपर असतो तो 250 मार्काचा झाले, 1250 मार्क. आणि एक ऑप्शनल विषय असतो म्हणजे वैकल्पिक विषय जो तुम्हाला आवडतो तो निवडायचा असतो, तो विषय त्याचे 2 पेपर असतात 250 मार्काचे, म्हणजे ऑप्शनल हा 500 मार्काचा असतो. सो हे 1250 आणि ते 500 1750 झाले. आणि 2 पेपर जे असतात ते भाषेचे असतात, म्हणजे एक कंपल्सरी इंग्लिश आणि दुसरा एक कुठली इंडियन लँग्वेज घ्यायची असते, जे आपण महाराष्ट्रीयन असणार तर साधारणतः आपण मराठी घेत असतो. ठीक आहे, तसं वेगळ्या पेपर आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. आता थोडक्यात आपण थोडं सिलेबस डिटेलमध्ये बघू, नेमकं कोणता विषय असतो वगैरे ते बघूया. 4 GHचे पेपर असतात, त्याच्यामध्ये GS1 हा जो प्रकार आहे याच्यामध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफीवर जास्त फोकस असतो. ठीक आहे, हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री असेल किंवा थोडं कल्चर ऑफ इंडियन सोसायटी जे असेल त्याच्यावरती थोडंसं एक डायमेन्शन घेतलेलं असतं. इंडियन जिओग्राफी असतं, जिओग्राफीचे वेगळे लँडफॉर्म असतील ते असतील. सो साहजिकच जिओग्राफीवर पण एक फोकस असतो. तर मुख्य परीक्षेचा पेपर 1 जो आहे तो हिस्ट्री आणि जिओग्राफीवर जास्त कळलेला आहे. पेपर 2 जो आहे, ठीक आहे, पेपर 2 हा इंडियन पॉलिटी प्लस पंचायत राज प्लस IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन, ज्याला आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतो आपण, त्याच्यावरती कळलेला असतो. साहजिकचे पॉलिटीचा व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास केला आहे, लक्ष्मीकांतचा व्यवस्थित केला असेल पूर्वला तर मुख्यला तुम्हाला जास्त काही करायची गरज पडत नाही. वेगळे जे काही टॉपिक असतात ते आपल्याला फक्त प्रिपेअर करावे लागतात. तर असा आहे पेपर 2. मग पुढे पेपर 3. पेपर 3 विषयी बोलायचं झालं तर पेपर 3 मध्ये तुम्हाला जास्त कॉम्पोनंट हा इकॉनॉमीचा असतो, इंडियन इकॉनॉमीवरती जास्त फोकस असतो. आणि दुसरा असतो तुमचा टेक्नॉलॉजी प्लस काही डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे असतं.
तर साहजिकच याचा पण अभ्यास आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. रमेश सिंग वगैरेचा रेफरन्स आपण करू शकतो. टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्हाला लॅटेस्ट जे काही इंडियामधलं टेक्नॉलॉजी असेल त्याची डेव्हलपमेंट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी असेल, डिफेन्स टेक्नॉलॉजी असेल, त्याचा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. साहजिकच तुम्ही डीपमध्ये जर अभ्यास केला तुम्हाला त्याच्यातही चांगला मार्क पडू शकतात. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 याच्यातला ऑलरेडी आपला 70-80% प्रिलिमच्या एक्झामच्या वेळेस आपली तयारी झालेली असते. सो एक्स्ट्रा थोडीशी जी काही टॉपिक राहिले ते टॉपिक कव्हर करणं आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती रिटर्नची प्रॅक्टिस करणं हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं असतं. आणि एक वेगळा पेपर पडतो पुढचा पेपर 4, GS4 ज्याला म्हणतात, तो GS4. तर त्याच्यावरती मात्र तुम्हाला जरा जास्त मेहनत म्हणण्यापेक्षा थोडं व्यवस्थित वाचन करून थेऱ्याज क्लिअर करून करावं लागतं. खरं तर याच्यासारखा सोपा पेपर नाही असं माझं मत आहे. याचं कारण आहे याच्यावरती तुम्हाला असे क्वेश्चन येतात की ज्याचे तुम्हाला चांगले आन्सर लिहिता येऊ शकतात. त्या पेपरचं GS4 पेपरचं नाव पण तसंच आहे, इथिक्स अँड इंटिग्रिटी. उद्या तुम्ही अधिकारी म्हणून ज्यावेळेस प्रशासनात जाणार आहेत त्यावेळेस तुम्हाला काही इथिक्स पाळायचे आहेत. ठीक आहे. देशासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, समाजासाठी काय करायचे आहेत, लोकांच्या भावना समजून घेणं असेल, एक चांगला अधिकारी म्हणून कसं जगायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला इथिक्सचा पेपर खूप मदत करत असतो. सो हा पेपरचा 80% अभ्यास हा आपल्या विचारातच असतो. 20% अभ्यास हा आपल्या थेरी असेल किंवा ते थेरीतले कुठल्या तज्ज्ञाने मांडले त्याचा अभ्यास आपल्याला फक्त करावा लागतो. सो आपल्याला GS1, GS2, GS3, GS4 हे विषय आपल्याला कव्हर करणं अतिशय सोपं आहे. पूर्व परीक्षेत आपले बरंच झालेलं असतं, थोडं वेगळं राहिलं असतं, ते आपण या माध्यमातून करू शकतो. पुढे आहे तुमचा एसेचा पेपर, निबंधाचा पेपर. खरं म्हणजे एसेचा पेपर आहे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. फक्त कसा लिहायचा एसे त्याच्यावरती बरंच घ्यावं लागतं. ठीक आहे. नेमके मुद्दे असले कसे असले पाहिजे. तुम्हाला 250 मार्काला 2 एसे येत असतात. तर 125 मार्कला एक एसे म्हटल्यानंतर ऑफकोर्स एवढा मोठा निबंध लिहायचं म्हटल्यानंतर त्यात कंटेंट फार पॉवरफुल असावं लागतं. ते कंटेंट तुम्हाला कुठून येतं, आपलं जे काही GS झालेलं असतं त्या GSमधून ते कंटेंट आपल्याला मिळत असतं. ठीक आहे. मग ते कंटेंट मिळणं हे महत्त्वाची एक गोष्ट झाली. त्याला चांगली थिंकिंगची जोड देऊन त्याचं प्रेझेंटेशन ते एक महत्त्वाची गोष्ट झाली. सो इंट्रोडक्शन आलं पाहिजे तुमचं कुठलाही निबंध स्टार्ट करताना. नंतर पॅरेग्राफ स्वरूपात वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये तुम्हाला निबंध सुद्धा मांडता आला पाहिजे. साधारणतः जो एसेचा विषय असतो तो तुम्ही डायमेन्शनने डिवाईड करा. कुठलाही विषय आला त्याला तुम्ही हिस्टॉरिकल असेल, जॉग्राफिकल असेल, पॉलिटिकल असेल, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, नॅशनल, इंटरनॅशनल, वेगवेगळे जे आहेत, रिलिजियस असेल, सायंटिफिक असेल, डायमेन्शन देता आले पाहिजे. एक एक कडवं एक एक पॅरेग्राफ केला तर निबंधासारखा सोपा तुम्हाला पेपर जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे राहतो तुमचावाला तो म्हणजे ऑप्शनल विषय. ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषय. हा विषय मात्र प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. ठीक आहे. ज्याला कोणाला हिस्ट्री आवडतं तो हिस्ट्री घेईल, कोणाला पॉलिटी आवडतं पॉलिटी घेईल, कोणाला जॉग्राफी आवडतं, कोणाला सायन्स आवडतं. जे आवडेल तो विषय तुम्हाला घेता येऊ शकतो UPSCचा ऑप्शन म्हणून. सायन्समध्ये पण काही लोक फिजिक्स घेतात, बायो घेतात, कोणी काय घेतात, काही लोक मॅथही घेतात. ठीक आहे. आणि आपल्या मध्ये सोशिओलॉजी विषय सुद्धा उपलब्ध आहे. सोशिओलॉजी विषय हा जो आहे हा विषय त्या मनाने कमी वेळेत प्रिपेअर होण्यासारखा विषय आहे. कमी वेळेत का प्रिपेअर होण्यासारखा आहे, कारण एक नक्की आहे त्याच्यात हिस्ट्री आणि आपली इंडियन सोसायटी याचं एक मिक्सचर आहे. इतिहासचा अभ्यास आपला ऑलरेडी झालेला असतो आणि सोशिओलॉजी म्हटलं तर समाजाला म्हटल्यानंतर आपल्याला समाजातलं काही ना काही माहीत असतं. मॅरेजचं असेल त्याच्या समस्या असतील, डायव्हर्स असेल, कुटुंब व्यवस्था असेल, सगळं काही या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहीत असतात. साहजिकच आहे याचा अभ्यास करणं आपल्याला एकदम इझी जात असतं. म्हणून हा विषय पण खूप स्कोरिंग मार्क तुम्हाला देऊ शकतो. त्याच्यानंतर आले तुम्ही लँग्वेजवरती. लँग्वेज म्हणजे भाषेचे विषय. तुम्हाला आधीच बोललो मी, वरचे जे विषय किंवा मागचे जे विषय घेतले हे सगळे आपले मार्क पकडले जाणार आहेत फायनल मेरिटमध्ये. पण पुढे हे जे लँग्वेजचे पेपर आहे, भाषेचे पेपर, हे मात्र फक्त क्वालिफाईंग आहे. त्याचे जास्त मार्क पडले तर कुठेही पकडले जाणार नाही. पण तरी याची तयारी करणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण आहे तुम्ही जर 25% क्वालिफाय केले नाही तर बाकीचे पेपर चेकसुद्धा होणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे 300 मार्काला मराठी असेल आणि 300 मार्काला इंग्लिश असेल हे भाषेचे विषय तुम्हाला पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा आहे. जास्तीत जास्त लिहायचं. जरी जास्त मार्क झाले चालेल, कमी पडायला नको. तुम्हाला मराठी 300 मार्काला आहे म्हणजे तुम्हाला 25% मिळवायचे म्हणजे किती 75 मार्क मिळवायचे. ठीक आहे. मग याच्यात काय काय असतं, निबंध असतो. ठीक आहे. सारांश लेखन असतं, कोर ग्रामर असतं. मग तुम्हाला याचा अभ्यास करून म्हणजे लिखाण बरंच असतं त्यामानाने 200 मार्कापर्यंत. तर तुम्हाला त्याचा अभ्यास करून आणि लिहितं म्हणजे महाराष्ट्रीयन व्यक्ती मराठी इझी क्वालिफाय होतो. अवघड नाही. 10वी लेवलचा पेपर असतो. इंग्लिशचं पण सेम आहे. बेसिक इंग्लिश असतं. निबंध असेल, समरी असेल, कोर ग्रामर असेल त्याचा करता येतो. इथे 25% 75 मार्कच मिळावं लागतात. दोघं पेपर क्वालिफाय झाले की बाकीचे पेपर तुमचे चेक केले जातात. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या आपलं आतापर्यंत जे आहे ते 2350 मार्काचं आपलं जे आहे ते डिस्कशन झालेलं आहे. ठीक आहे. UPSC मेन्सचा पॅटर्न लक्षात आला असेल तुमच्या. मी ऑलरेडी तुम्हाला पूर्वचा पॅटर्न सांगितला. पूर्व परीक्षा ज्याला प्रिलिम म्हणतो, प्रिलिम ही क्वालिफाय असते. त्याला 2 पेपर असतात, GS आणि CSAT. त्याच्यानंतर आपण मुख्यकडे आलो. मुख्यला आपण बघितलं 2350 मार्काची टोटल आहे. कशी टोटल 2350 मार्काची, तर नंबर 1 4 GAचे पेपर आहेत 450 मार्काचे. GS1, 2, 3 आणि 4. सो 1000 मार्काला ते झाले.
निबंध म्हणजे एसेचा पेपर आहे 1250 मार्क झाले. त्याच्यानंतर ऑप्शनल विषयाचे 2 पेपर असतात 250-250चे, म्हणजे ऑप्शनल 500 मार्काचा, टोटल 1250 मध्ये टाकले 1750 झाले. आणि 2 पेपर भाषेचे असतात 300 मार्काचे, 600 मार्क हे झाले. सो 1750 आणि 600 2300 मार्काची मुख्य असते. मन लावून 7-8 दिवस परीक्षा चालत असते. ती मन लावून जर केली तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. ठीक आहे, काहीच घाबरायचं काम नसतं. तुमची जी काही नॅचरल पर्सनॅलिटी असेल, चांगले विचार ते पेपरामध्ये मांडा, तुम्हाला 100% यश भेटेल. अधिकारी बनण्यासाठी लक्षात घ्या, झाल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी चमकत असते. त्याच्या आधी कोपऱ्यामध्ये बसून तुम्हाला ऑफकोर्स भरपूर मेहनतीने एक घाम गाळून, ठीक आहे, तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. आणि त्या मेहनतीला तुमचं म्हणजे मेहनतीला फळ नक्की येत असतं. मेहनत जी आहे ती इथून मनापासून करा, हृदयापासून करा एकदम. ठीक आहे, तुमच्या याला यश नक्की येऊ शकतं. तर अशा पद्धतीने पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि फायनल स्टेज अशी तुमची इंटरव्ह्यूची. इंटरव्ह्यू हा 275 मार्काला असतो, तो फक्त दिल्लीला असतो. पूर्वपरीक्षा ही बऱ्याच जागेवरती असते, मुख्य परीक्षा ही थोड्या कमी जागेवरती असते. आणि इंटरव्ह्यू फक्त दिल्लीला शहाजहान रोडला जिथे UPSCचा आहे तिथंच होत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इंटरव्ह्यूला काय प्रिपेअर करायचं, तुमचं डिग्री असेल, थोडंसं आजूबाजूचं चौकस घडामोडी असेल त्याचा अभ्यास, त्याच्यावरती तुमचं ओपिनियन जे आहे ते तयार पाहिजे. इंटरव्ह्यूला शांततेने जायचं, काम जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. तुमची जी काही लँग्वेज असेल त्याला तुम्हाला ऑफकोर्स ट्रान्सलेटर म्हणून भेटू शकतो आणि त्या पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू होऊ शकतो. बिंदास जायचं कॉन्फिडेंटली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण 3 स्टेज आपण डिस्कस केल्या. या 3 स्टेज जे असतील, आता अनेकांना प्रश्न पडेल सर अभ्यास परीक्षेचा नेमकं नोटिफिकेशन केव्हा येतं, परीक्षेला वेळ किती पडतो, प्रिपरेशन कसं करता येतं, काय असतं, सगळ्या गोष्टी थोडंसं सांगतो मी अजून. साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये UPSCचं नोटिफिकेशन येत असतं. मे-जूनला UPSCची एक्झाम असते पूर्वपरीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर लगेच सप्टेंबर-ऑक्टोबरला तुमची मेन्स परीक्षा असते. म्हणजे प्रत्येक परीक्षा फॉर्म भरल्यापासून इथं पूर्व 3-4 महिने, पूर्वपासून मुख्यपर्यंत तुम्हाला 3-4 महिने भेटतात. आणि मुख्यनंतर 6 ते 5-6 महिने तर तुम्हाला इंटरव्ह्यूपर्यंत भेटतात. तिथून पुढे 2-4 महिन्यांनी रिझल्ट लागतो, पुन्हा जॉईनिंगपर्यंत 2-3 महिने असतात. असा हा वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाचा जो आहे, ठीक आहे, तो सध्या प्रोसेसमध्ये एवढा काळ जातो आपला. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्वच्या आधी 1 वर्ष व्यवस्थित प्रिपरेशन पाहिजे आहे. म्हणजे प्रिपरेशन कसं करावं, तर 1 वर्ष आधी करावं पूर्वच्या, असा या मताचा मी आहे. प्रिपरेशन स्टार्ट करताना NCERT-पासून स्टार्ट करावं. प्रत्येक विषयाचं जे आहे ते एक स्टँडर्ड सोर्स, स्टँडर्ड रेफरन्स घ्यावं. नोट्स वगैरेचा वापर करावा. अनेक ब्लॉग आहे त्याचा वापर करावा. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू तुम्ही नक्कीच क्वालिफाय करून, आणि जेवढे जास्त मार्क मुख्य इंटरव्ह्यू मिळून तुम्हाला भेटले तेवढ्या मार्कनुसार तुम्हाला IAS, IPS, IFS, IRS असे पद तुम्हाला भेटू शकतात. ठीक आहे, पॅटर्न जो आहे एक्झामचा तो पॅटर्न आधी समजून घ्यायचा. मागच्या क्वेश्चन पेपर जे आहेत त्या क्वेश्चन पेपरचा रेफरन्स घ्यायचा. नोट्स चांगल्या स्टँडर्ड आपण हे करायचं. आता लक्षात घ्या की तुम्ही म्हणाल मग UPSCचा कोर्स जो आहे तो कसा कुठे करावा. ठीक आहे, आपल्या मोटिवेशन अकॅडमीमध्ये पण हा कोर्स स्पेशल बॅच उपलब्ध यायची. आपण पण काय करतो बघा, दिल्लीहून नोट्स मागवणं, दिल्लीहून टेस्ट सिरीज मागवणं, इथपासून NCERTचा सराव आपण स्टार्टिंगला करून घेतो. प्रत्येक स्टँडर्ड रेफरन्स आपण करून घेतो. मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर ही सगळ्यात मोठा बेस असतो. लक्षात घ्या, तयारीमध्ये तुमचं काय काय पाहिजे. नंबर 1 मागच्या वर्षाचा क्वेश्चन पेपर. सो क्वेश्चन पेपरचं अनालिसिस फार महत्त्वाचं आहे. कसे क्वेश्चन पडतात याचा पॅटर्न डिकोड करणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या विषयाचा अभ्यास आपल्याला करता येईल. सो कसा अभ्यास करायचा, मागच्या वर्षाचं क्वेश्चन पेपरचं एक बुक घ्यायचं. त्याच्यात प्रत्येक सब्जेक्ट आणि सब्जेक्टमध्ये पण टॉपिक वाईज जे असेल ते क्वेश्चन दिलेले असतील. तर त्यानुसार टॉपिक वाचला, सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्या टॉपिक वाचला की लगेच त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, एक सिलेबस विषय समजून घ्यायचा आहे, त्याचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे, मागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर नीट करायचे आहेत, NCERT व्यवस्थित करायचे आहेत, एक विषयाचा, प्रत्येक विषयाचा एक स्टँडर्ड सोर्स तुम्हाला रेफर करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रिटर्नची प्रॅक्टिस करायची. UPSCला तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, बस एक महत्त्वाची गोष्ट. रिटर्न प्रॅक्टिस जर तुमची असली, लेखी प्रॅक्टिस, तर तुम्हाला कोणी चालू शकत नाही IAS IPS होण्यापासून. IAS IPS तुम्हालाही माहिती आहे ते म्हणजे आपल्या देशातलं सगळ्यात मोठं पॉवरफुल पद आहे. दिव्याची गाडी तुम्हाला भेटणार आहे. पण एक नक्की त्यासाठी ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पण एक फार महत्त्वाची आहे. मी म्हणेल की एन्जॉय द प्रोसेस. ही जी काही प्रक्रिया आहे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, आणि आपल्याला जे काही नॉलेज भेटतं आहे ह्या नॉलेजमध्ये आपण काय केलं पाहिजे तर एन्जॉय केला पाहिजे. सो मी म्हणेल की ह्या प्रोसेसचा आपण काय केलं पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे. पूर्वपरीक्षा नॉलेज येतं आपल्यामध्ये, आणि ज्यावेळेस आपण फायनल हे होतो एक्झाम, म्हणजे लिस्टमध्ये आपलं हे येतं, नाव येतं, त्यावेळेस मात्र आपल्याला खूप आनंदच होतो. कारण त्याच्यानंतर आपल्याला दिवाळीची गाडी भेटणार असते. लक्षात घ्या, आपल्या समाजामध्ये आपण काहीतरी करून दाखवण्यासाठी याच्यासारखं बेस्ट दुसरं साधन नाही असं मी मानतो. गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, समाजाची सेवा तुम्हाला करायला भेटणार आहे, घरच्यांचं नाव होईल, तुमचं स्वतःचं नाव होईल. सो आयुष्यात येऊन काहीतरी आपलं आयुष्य सार्थक होण्यासारखं वाटण्यासारखी नक्कीच परीक्षा आहे. तुमच्या मनामध्ये जर असेल की UPSC करायचं, तर मी सांगेल तुम्हाला की मनापासून तुटून पडा. त्यासाठी तुम्हाला मोटिवेशन अकॅडमीची पूर्णपणे साथ आहे. ठीक आहे, तर तुम्ही बिंदास, तुम्हाला जेव्हाही वाटलं की हिरे सरांची काही मदत लागली तर तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करू शकता.
ठीक आहे, माझा जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला जी काही तयारी लागेल ती भेटेल. मी अजून सांगतो तुम्हाला की नाशिकमध्ये आपल्यासारखी डीपमध्ये कोणी तयारी करून घेणार नाही, मी तुम्हाला गॅरंटीच सांगतो. याची काही कारणं पण आहेत की का, म्हणजे आम्हीच का बेस्ट देणार आहोत किंवा आपणच का बेस्ट देणार आहोत, याचे काही कारणं आहेत. नंबर 1 म्हणजे 5-7 वर्ष माझाच अनुभव त्या क्षेत्रातला मोठा आहे. UPSC 2017ला जी काही प्रिलिम झाली होती त्या प्रिलिममध्ये ऑल इंडिया टॉपर होतो मी पूर्व परीक्षेचा. 111ला OBCचा कट ऑफ लागला आणि मी 141 मार्क मला होते. सो 141 मार्क एवढे मार्क GSला असणं हे नक्कीच जोक नाही. मग मी पॅटर्न कसा डिकोड केला, अभ्यास कसा केला, हा माझा अनुभव तुम्हाला कामात येईल. मुख्य परीक्षा 7 मार्कांना राहिली फक्त, पण ठीक आहे, साहजिकच आहे, त्यावर जरी पद मिस झालं पण अनेकांना मात्र मी खूप काही मदत करू शकतो. तुम्हाला पण मी सांगतो, तुमचं ध्येय जर असेल तर तुम्हाला नक्कीच खूप माझी मदत असेल. तुम्हाला स्टँडर्ड नोट्स असतील, टेस्ट सिरीज कंडक्ट करणार असेल, मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर असतील, असं आपलं खूप मस्त पॅटर्नमध्ये आपण कोर्स घेत असतो. जर तुम्ही 10वी किंवा 12वीला असाल तर तुमच्यासाठी 3 वर्षाचा कोर्स हा सगळ्यात बेस्ट ठरतो. आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर 1 वर्षाचा कोर्स असतो, तो तुमच्यासाठी चांगला ठरतो. तर तुम्ही कुठे आहात त्याच्यानुसार करा. जर शक्य असेल, तुम्ही जर 10वी-12वीचेच असणार तर तुमच्यासाठी अतिशय चांगला टायमिंग आहे. 10वी-12वी नंतर तुम्ही तयारीला लागा. 3 वर्ष जर तुम्ही मला दिले, तुम्हाला मी नक्कीच मनासारखं पद मिळवून देऊ शकतो. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर आहे तर 1 वर्ष व्यवस्थित द्या मला, तरी तुम्हाला मी इच्छित पदापर्यंत घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमच्या जर तळमळ असेल, जिद्द असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर नक्कीच सांगतो तुम्हाला इथं जे काय आहे ते तुम्हाला 100% भेटेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे जे काही स्वप्न आहे दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचणं, त्या स्वप्नासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक, योग्य मार्गदर्शन, चांगले सोर्सेस रीड करणं, चांगल्या नोट्सचं, आणि तिसरी गोष्ट तुमची मेहनत. या 3 गोष्टी जर तुम्हाला चांगल्या भेटल्या तर तुम्ही तुमच्या यशापर्यंत नक्की पोहोचू शकतात. सो गायडन्स तुम्हाला बेस्ट भेटेल आमच्याकडनं. नोट्स आणि बाकीचं जे काही स्टडी मटेरियल असेल दुसरंही, ते तुम्हाला अतिशय स्टँडर्ड लेवलचा प्रोव्हाइड केलं जाईल. तुमची जिद्द असेल, तुम्ही जर मेहनत घ्यायला तयार असणार, कोपऱ्यात घाम गाळायला तयार असणार आणि मेहनत घ्यायला तयार असणार तर गॅरंटीच सांगतो की तुम्ही या बिंदास जॉईन करा मनापासून हा कोर्स, आणि 1 वर्ष किंवा 3 वर्षे आम्हाला द्या, तुम्हाला नक्कीच पूर्ण मदत भेटेल. किंवा अजूनही काही शंका कुशंका तुमच्या मनामध्ये असतील, डायरेक्ट दिलेल्या नंबरवरती कॉल करा. किंवा जे काय आमचं ऑनलाईन पण रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही डायरेक्ट गुगलवरती वगैरे जाऊन मोटिवेशन करिअर अकॅडमी नावाचं सर्च करून तिथं जो काही नंबर आहे त्याच्यावर कॉल करू शकतात. तुम्हाला कुठलीही मदत लागली नक्कीच प्रोव्हाइड करू शकतो. माझं जे स्वप्न आहे, ठीक आहे, की आपल्या या भागातले जास्तीत जास्त मुलं IAS IPS पदापर्यंत गेले पाहिजे, तर माझं सांगणं आहे मित्रांनो, तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे ते म्हणजे काय, तुम्ही पण मनावर घ्या. जर खरं तुमच्या मनामध्ये असेल की सर मला IAS IPS व्हायचं, तर खरं सांगतो तुम्हाला मी, तुम्ही IAS IPS होऊ शकता. आपल्या आईवडिलांचं नाव जे आहे ते आपण गाजू शकतो. आणि तुम्हाला माझी साथ असेल, माझी जोड असेल, म्हणून सांगतो, कळकळीची विनंती मनापासून करा मुलांना. ठीक आहे, एवढं बोलून धन्यवाद.